फिर उन तथाकथित भाषाभिमानी नेताओं के बच्चों के बारे में क्या कहेंगे? वे अंग्रेजी माध्यम में पढ़ते हैं, विदेशों में पढ़ते हैं, वो आपको मंजूर है। यही नेता के बच्चे जब बॉलीवुड की पार्टियों में जाते हैं तब क्या मराठी में बात करते हैं? क्या इस बारे में आपने कभी सोचा भी है? अंग्रेजी भाषा, विदेश, हिंदी भाषा, बॉलिवूड म्हणजे म्हणजे मराठी माणूस जेव्हा इंग्लिश, हिंदी किंवा इतर भाषा शिकतो, त्या भाषांमध्ये बोलतो, तेव्हा तो स्वतःच्या मातृभाषेच्या हक्कासाठी बोलण्याचा हक्क गमावतो का? मराठी माणूस परदेशी जातो, इंग्लिश बोलतो, इंग्लिश भाषेत शिकतो, तर मग तो जो प्रांत मराठी भाषेच्या आधारावर बनलाय, मराठी लोकांच्या बलिदानामुळे बनलेला आहे, त्या प्रांतामध्ये मराठी बोला हे बोलण्याचा, हे सांगण्याचा हक्क मराठी माणूस गमावतो का? परदेशात किंवा इतर देशात वेगळ्या भाषा बोलल्यामुळं महाराष्ट्रात येऊन जो महाराष्ट्र भाषेच्या आधारावर बनलेला आहे, त्या आजूबाजूला मराठी ऐकू यावी अशी अपेक्षा मराठी माणसाने मारून टाकायची का? मराठीचा महाराष्ट्रात होणारा आग्रह किंवा हिंदीच्या जबरदस्तीचा विरोध यामध्ये आणि हिंदीचा भाषा म्हणून एखादा मराठी माणूस करत असलेला द्वेष यात काहीच फरक नाहीये का? आणि जर मराठी माणूस हिंदीचा भाषा म्हणून द्वेष करत असेल तर 90-95% पेक्षा जास्ती मराठी लोकांना हिंदी कशी येते? मराठी लोक सहिष्णुता जपून जे लोक बाहेरून महाराष्ट्रात पोट भरायला येतात त्यांचा विचार करून त्यांच्याशी हिंदीत बोलतात की त्यांना काही त्रास नको व्हायला, पण हे चुकीचं आहे का? मराठी लोक सुद्धा साऊथ मधल्या लोकांसारखे साऊथ मधल्या भाषेसाठी, साऊथ मधल्या पिक्चरांसाठी आधीपासून जर कट्टर राहिले असते तर थोड्या थोड्या वर्षांनी त्यांची भाषा जपणारा समाज अशी ओळख झाली असती का? मराठी का सम्मान बनाए रखना और भाषा के नाम पर नफरत फैलाना, इन दोनों में जमीन आसमान का फर्क है। म्हणजे 90%, 95% पेक्षा जास्त मराठी लोकांना हिंदी येऊन पण मराठी लोकच मराठी माणसाला म्हणणार की दुसऱ्या भारतीय भाषांचा द्वेष नको, आणि 2000-2500 किलोमीटर दूर महाराष्ट्रात येऊन पण लोक त्यांच्याच भाषेला चिकटून राहणार आणि इथे पण त्यांच्याच भाषेचा आग्रह धरणार, हा त्यांचा भाषा अभिमान का? खरंच एवढं सोपं आहे का हे म्हणणं की हा सगळा मुद्दा फक्त आणि फक्त राजकीय मुद्दा आहे, की साध्या सामान्य मराठी माणसाच्या त्याच्या मराठीबद्दल असलेल्या प्रेमाला कोणी कधीच किंमत देत नाही? खरंच हे एवढं वाईट आहे का मराठी माणसाचं बोलणं की बाबा महाराष्ट्रात जो महाराष्ट्र मराठी भाषेच्या आधारावर बनलाय तिथं तुम्ही या, पण मराठी भाषा शिका, मराठी भाषा बोला, हे बोलणं एवढं पाप झालंय का? खरंच या बोलण्याला काही अर्थच राहिलेला नाहीये आणि मराठी माणूस हा वेड्यासारखा मराठीवर प्रेम करत मराठीचा झेंडा घेत इकडं तिकडे पळत सुटलाय. असे बरेच प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं अजूनही या दुर्दैवी घटनेनंतरही मिळालेली नाहीये. जे घडलं ते फार दुर्दैवी आहे. मी माझ्या टीम तर्फे श्रद्धांजली अर्पित करतो. तुमचे प्रश्न, तुमची उत्तरं मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.